आपले शिक्षक बसलेले आहेत आणि आपण खूप मस्ती करतोय त्यांच्या समोर। सर खरं तर यांचं मजाक मस्तीचंच वय आहे, म्हणून काही चुकलं तर माफ कराल। सर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो कि हवाओं में भी राज होता है, गीतों में भी साज होते हैं। सर जी हमारी गलतियों पे ध्यान मत देना, चमकते चांद पे भी राज होते हैं। ठीक है, पिछवाडचा कार्यक्रम घेतला आपण, जरा अजून बोला एकच 5 मिनिटं करायची, नंतर आपण बंद करतोय थोड्याच वेळात। कोणाला नाव घ्यायची तर तुम्ही दाखवू शकता, सगळ्यांसाठी व्यासपीठ आज खुलं आहे। माझं नाव राहुल पाटील, मी TY BComचा विद्यार्थी आहे, नूतन मराठा कॉलेज। दिनांक 26/8/2015 या दिवशी आम्ही वेलकम पार्टी आयोजित केलेली आहे। वेलकम पार्टी आमचं ठेवण्याचं कारण की नूतन मराठा कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला जे येणारे मुलं आहेत, BCom फॅकल्टीत FY BComला जे येणारे मुलं आहेत त्या मुलांसाठी आम्ही हे फ्रेशर्स पार्टी ठेवलेली आहे। का की त्यांना समजायला हवं की आपण जीवनात काय करू शकतो आणि काय नाही करू शकत, आणि घडण्याची एक क्षमता कशी आहे आपल्यामध्ये, स्टेज डेअरिंग कशी येते ते आपल्याला त्यांना दाखवायचं आहे। म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं एक उद्दिष्ट असं आहे की जेणेकरून फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त असं समजायला नको की आम्ही कमजोर आहे, आम्ही सिनियर, आम्ही जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते आम्हाला पण प्रोत्साहन देतील। आणि प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं। जर त्यांनी आज आमचं ऐकून घेतलं आणि उद्या जर त्यांनी दुसऱ्या येणाऱ्या मुलांना जर तसंच कार्यक्रमाचं नियोजन सांगितलं तर जेणेकरून फ्रेशर्स पार्टी ही पुढे ढकलत जात राहील आणि नेमकं फ्रेशर्स वेलकम हे कसं करतील हे आम्हाला या फ्रेशर्स पार्टीमधून दाखवता येईल। आणि आमच्या कॉलेजमध्ये जे प्राचार्य वगैरे सर्व विद्यार्थी मित्रांनो वगैरे असे प्रत्येकजण आम्हाला हे प्रोत्साहन देण्याबद्दल त्यांचं मागे हात असतो। आणि कसं आहे, आज जर आम्ही समोर काही करण्याचं ध्येय ठेवलं तर आम्हाला समजतं की अरे आम्ही हे का केलं, का नाही केलं, कशा संदर्भात केलं, ते आमच्या कॉलेजच्या संदर्भात केलं। आणि करायला म्हटलं तर आज फ्रेशर्स म्हणजे आज आमचं योगदान म्हणजे भरपूर मोठं आहे। आज नूतन मराठा कॉलेज हे नक्कीच एक हाय लेवलचं कॉलेज आमच्या जळगावसारख्या सिटीमध्ये मानलं जात आहे। आणि फ्रेशर्स म्हणजे आज आमच्या FY BComच्या विद्यार्थ्यांसाठी आज एवढं काही आम्ही अरेंजमेंट केलेली आहे की त्यांना सर्व जेवण वगैरे सर्व आमच्याकडून संपूर्ण योगदान आम्ही त्यांना दिलेलं आहे, जेणेकरून आमचा एक प्रोत्साहन वाढावं, आमच्या कॉलेजचं नाव वरती व्हावं आणि जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पदावर जाऊन काहीतरी घडू शकतो, ते फक्त नूतन मराठाच्या कॉलेजमधून घडू शकतो। आणि सांगण्याचं तात्पर्य आज फ्रेशर्समधून जे शिकला तो पुढे काय करू शकतो हे तोच सांगू शकतो, कारण त्याला अनुभव येतो, त्याच्यामुळे तोच सांगू शकतो।